सुखकर्ता दुःखहर्ता गणेशाला अंतःकरणपूर्वक प्रणाम करून, माता सरस्वतीला वंदन करून आणि सद्गुरुनाथाला दंडवत प्रणाम करून आजच्या कथेला प्रारंभ करत आहोत. सिद्ध नामधारक संवादाच्या मंत्रांनी भारावलेला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आणि त्या गुरुचरित्र ग्रंथातील आजचा कथानक प्रसंग हा खूप आनंद वाढवणारा आहे, हर्ष निर्भर करणारा आहे, सुखामध्ये चिंब भिजवणारा आहे. कारण आज नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्माची कथा आहे, प्रागट्याची कथा आहे. 11व्या अध्यायामध्ये श्री सरस्वती गंगाधरांनी सिद्ध नामधारकाच्या संवादाच्या माध्यमातून ही कथा फुलवली आहे, खुलवली आहे. त्या कथेचा आनंद आणि आस्वाद आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. सज्जन हो, आपल्याला आठवत असेल कुरवपूरला जी अंबिका होती, तिच्या उदरी जेव्हा एका मतिमंद बालकाचा जन्म झाल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी तिला जेव्हा वरदान दिलं की हा तुझा मुलगा विद्वान होईल, त्यावेळेस तिनं त्या महाराजांच्या आशीर्वादाला प्रणाम करून प्रार्थना केली की हे प्रभो, पुढच्या जन्मी तुम्हीच माझे पुत्र होऊन यावेत अशी माझी इच्छा आहे. वा, श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना आनंद झाला. म्हणले, माय, होईल तुझी इच्छा पूर्ण. आणि तीच अंबिका जी कुरवपूरला होती, तीच अंबिका पुढच्या जन्मामध्ये महाराष्ट्रातील कारंजा नावाच्या गावी आंबा या नावानं जन्माला आली. बरं, आणि त्याच गावामध्ये तो जो वेदशास्त्र संपन्न विप्र होता, तोच विप्र माधव या नावानं जन्माला आला. हे माधव आणि ही अंबा यांनी गतजन्मी प्रदोष पूजेचं व्रत केलेलं आणि त्या प्रदोष पूजेची फलश्रुती म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं त्यांच्या गृहस्थाश्रमामध्ये होणारं प्रागट्य ही मोठी अलौकिक घटना आहे, आनंददायी घटना आहे. सर्व साधकांसाठी मायबाप असणाऱ्या सद्गुरूची प्रागट्याची ही कथा अत्यंत विलोभनीय आहे. एकाच गावात राहत होते अंबा आणि माधव. लहानपणापासून कदाचित एकमेकांना पाहतही असतील, ओळखतही असतील. दोन्हीही परिवार अत्यंत सात्विक होते, सज्जन होते. आपला जो वैदिक आचारधर्म आहे त्या आचारधर्माचं नियमित पालन करणारे होते. आपल्या वागण्यामुळं इतरांना सुखच मिळावं याची अत्यंत काळजी घेणारे होते. आपल्यापासून कोणाला चुकून जरी दुःख झालं तरी त्या दुःखानं व्यथित होऊन त्याची क्षमा मागण्याची वृत्ती असणारे होते. आपल्या आचरणानं समाजाला काहीतरी अनुकरणीय आदर्श पाहायला मिळावेत अशा मोठ्या प्रसन्नतेनं ते आपलं जीवन व्यतीत करीत होते. दिसामासाप्रमाणे, वयोमानाप्रमाणे हे आपल्या घरी माधव विप्र आणि आपल्या घरी अंबा भवानी हे दोघंही वयोमानानं वाढत होते. नियतीच्या जे नियोजनात होतं तीच नियतीनं त्या दोन्हीही परिवाराच्या वडीलधाऱ्या माणसांच्या हृदयामध्ये प्रेरित केलं आणि दोन परिवारांनी या उभयतांच्या विवाहाची चर्चा केली. विवाहाची चर्चा अत्यंत आल्हाददायक आणि आनंददायक वातावरणात पार पडली आणि माधव विप्र आणि ही अंबा भवानी या दोघांचं शुभमंगल सावधान गृहस्थाश्रमाला त्यांच्या प्रारंभ झाला. त्यांचाही गृहस्थाश्रम तारुण्यानं भरलेला आणि भारलेला असला तरीही त्या तारुण्याला जो स्पर्श होता तो स्पर्श धर्माचा होता, संस्कृतीचा होता, संस्काराचा होता. म्हणून गृहस्थाश्रमाच्या माध्यमातून तारुण्याचं सुख उपभोग असताना सुद्धा हे आपण जे उपभोगत आहोत ती केवळ देहाची मौज मजा आहे ही भावना नसून या परमेश्वराच्या जगामध्ये परमेश्वराची भक्ती असणारा, परमेश्वर स्वरूप असणारा
एक संत आपल्या परिवारामध्ये जन्माला यावा ही त्यामागची भावना होती. सज्जन हो, आजच्या काळामध्ये सुद्धा धूमधडाक्यामध्ये विवाह समारंभ अवश्य साजरे करावेत, आनंदाने करावेत, ऐश्वर्य संपन्न करावेत, ऐश्वर्याचा परिपूर्ण उपभोग घ्यावा, त्याचा सर्वांना आनंद आहे. परंतु त्याच्या साह्यानं जेव्हा आपण गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करू तर आपलं गार्हस्थ्य जीवन हे महान मंगल आहे याची सदैव जाणीव ठेवावी. आपल्या दोघांच्या उभयताच्या आनंद सौख्याच्या एका सोहळ्यातून राष्ट्राला दीपस्तंभासारखे नागरिक आणि प्रजा मिळणार आहे याचंही भान आपण ठेवावं. कारण संतती ही केवळ एका व्यक्तीच्या इच्छेचं दर्शन नसतं, तर ती समाजाची, राज्याची, राष्ट्राची, विश्वाचीही आवश्यकता असते. माझ्या घरी जन्माला येणारा असा जन्माला यावा की ज्याचा झेंडा तिन्ही लोकी लागावा, त्याच्या हातून अशी कर्म घडावीत की ज्या कर्माच्या साह्यानं समाजामध्ये त्याची तर कीर्ती वाढावीच, पण समाजाचंही हित व्हावं. म्हणून सज्जन हो, विवाह झाल्यानंतर आनंदानं संसार करा, परंतु त्या आनंदाच्या सोबत हे विचाराचं सुगंधी पुष्प आपल्यासोबत सदैव राहू द्या की आमच्या गृहस्थाश्रमातल्या दाम्पत्य जीवनातून जी संतती निर्माण होत आहे, ही संतती निर्माण होणं ही माझी केवळ मौज मजेची गोष्ट नसून माझं ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. समाजासाठी मी जे देणं लागतो त्या देणं समाजाचं ऋण फेडण्याचा हा माझा एक उपासना मार्ग आहे. म्हणून उभयता पतिपत्नींच्या प्रेमाला आणि शृंगाराला जर उपासनेची आणि साधनेची पार्श्वभूमी जर चित्तामध्ये लाभली तर संतती ही अत्यंत सुजाण, सौख्यकारी आणि कर्तबगार निर्माण होईल. या अंबा भवानीच्या विवाहाच्या निमित्तानं आपणही सर्वांनी विवाहाबद्दलचं हे माझं भाव मनोगत मनामध्ये जपून ठेवावं. शक्यतो प्रयत्न पाहावा करावा आणि एक या निमित्तानं अंबा भवानी आणि माधव विप्राच्या विवाहाच्या निमित्तानं आमचं अंतःकरण असं सांगत आहे की आता इथून पुढे ज्यांचे विवाह होणार आहेत त्यांना हे परमात्मा अशी सद्बुद्धी दे की त्यांची संतती हे राष्ट्राचं हितकारक असावी, समाजाचं कल्याण करणारी असावी. याच भावनेनं प्रपंच करणाऱ्या अंबा भवानीच्या जीवनामध्ये तो महन मंगल आनंददायी पवित्र क्षण प्रगट होत आहे. अगदी विवाहानंतरच्या काही कालखंडामध्येच असं लक्षात आलं, घरच्या वडीलधाऱ्या महिला मंडळांना, वृद्ध मंडळींना असं लक्षात आलं की काहीतरी सुखाची सुखद वार्ता आहे. आजच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर गुड न्यूज आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना दवाखान्यात जावं लागलं नसेल, त्यांना रिपोर्ट घ्यावे लागले नसतील, परंतु परिवारातल्या वृद्ध स्त्रियांच्या चाणाक्ष नजरेत हे लक्षात आलं आणि त्यांनी मोठ्या मिश्किलपणानं माधव विप्राला आणि अंबा भवानीला त्या संदर्भामध्ये सूचितही केलं. दोघांनाही आनंद झाला. लक्षात आलं हळूहळू दिसामासाप्रमाणे जसं जसं कालखंड पुढे जातो तशी तशी गर्भाची वाढ उत्तम पद्धतीनं होत होते. सज्जन हो, ज्या ठिकाणी स्त्रीच्या देहामध्ये गर्भाची स्थापना होते, आमची संस्कृती, आमचा धर्म असं सांगतो की ते गर्भ मंदिर आहे. मंदिराच्या पवित्र भावनेनं या प्रक्रियेकडे पाहावं असं मला फार हृदयापासून वाटतं. बरं, त्या गर्भमंदिरामध्ये त्या गर्भाची स्थापना झाली, दिसामासानं त्याचा विकास व्हायला लागला. होता 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 3 महिने झाले, 6 महिने झाले, 7 महिने झाले, 7व्या महिन्याचं डोहळ जेवण झालं. डोहळ जेवणामध्ये आमच्या अंबा भवानीला फार सुंदर सुंदर डोळे लागायचे, विरक्तीचे डोळे लागायचे, पर्यटनाचे डोळे लागायचे, तीर्थयात्रेचे डोळे लागायचे, तत्वज्ञानाचे डोळे लागायचे. माधव विप्राच्या असं लक्षात आलं की कोणीतरी महात्मा या पृथ्वीवर प्रगट होण्यासाठी आपल्याला निमित्त करत आहे. हे नेहमी लक्षात ठेवा.
की संतती ही गुणवान संततीचा माझ्या राष्ट्राचा इतिहास आहे. मग पराक्रमाचे महामेरू असलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, संत मालिकेमध्ये माऊली, साधकांचा मायबाप ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, किती किती म्हणून नावं सांगावीत. ही त्यांच्या मात्यापित्याच्या गृहस्थाश्रमातून आपल्याला मिळालेली ही अनमोल प्रासादिक नररत्न आहेत. अशीच नररत्न आपल्याही भावी संसारातून या विश्वाला मिळावीत, अशी ही भावना संसाराचा आनंद घेताना अवश्य अंतःकरणामध्ये नवयुवकांनी ठेवावी, असं मी त्यांना आवाहन करेन. 9 महिने 9 दिवस झाले आणि अत्यंत शुभ प्रसंगी, योग्य प्रसंगी, महान मंगल प्रसंगी हा गुलाल उधळा उधळा सुमने, जय जयकारे घुमवा भुवने, पूर्ण ब्रह्म हे आले भुवरी, विश्वरक्षणा कामी, आले त्रैलोक्याचे स्वामी, आले त्रैलोक्याचे स्वामी. आकाशामध्ये गुलालाची उधळण झालेली असावी, पुष्पवर्षाव होत असावा, असं अत्यंत आल्हाददायक वातावरणामध्ये ही माता अंबा प्रसूत झाली आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. पुत्ररत्न प्राप्त झाल्याबरोबर त्या पुत्रांनी जन्मल्याबरोबर प्रथमतः मुखातून ओम असा ओंकाराचा ध्वनी प्रगट केला. त्या लेकरानं ओम म्हणल्याबरोबर त्या मातेच्या अंगावर रोमांच उभा राहिलं. तिथं जे कोणी उभ्या होत्या माय मावल्या त्या एकदम आश्चर्यचकित झाल्या. बाहेर पटकन जाऊन माधव विप्रांना सांगण्यात आलं की तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि मुलाबरोबर जन्मल्याबरोबर मुलांनी रडण्याच्या ऐवजी ओंकाराचा उच्चार केला. माधव विप्रांनी आकाशाकडे पाहिलं, त्या आकाशातल्या देवतेला प्रणाम केला, स्नान केलं, पुत्रमुख पाहायला आले. पाहिल्यानंतर सुद्धा हसत मुखानं मुलानं ओंकाराचा उच्चार केला. आणि काय सांगावं, सगळ्या गावात थोड्याच वेळामध्ये बातमी पसरली की माधव विप्राला पुत्र झाला आणि जन्मल्याबरोबर त्या मुलानं ओंकाराचा जप केला, ओंकाराचा उच्चार केला. बातमी सगळीकडे पसरली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, सगळ्यांना आनंद वाटला. सगळेजण मुलाला पाहायला यायला लागले. मुलाला थोडंसं बोलायचं प्रयत्न, जन्मलेलं लेकरू बनते पण तरी परंतु ते मात्र त्याच्या तंद्रीमध्ये जेव्हा त्याला वाटल तेव्हा ओम 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 काय सांगावं. त्या ओंकाराच्या मंगल ध्वनीनं ती सगळी बाळंतिणीची जी खोली आहे ती खोली भारावून गेली त्या मंत्रग्रंथानं. परंतु थोड्या वेळानंतर घरच्यांना थोडी काळजी वाटायला लागली की हे ओंकारच जप करायला. मग प्रभूंच्याही कदाचित लक्षात आलं. मग बाळ लीलेनुसार बाळाचं रुदन सुरू झालं. बाळ रडायला लागलं, बाळ हसायला लागलं, बाळ अधूनमधून ओंकाराचा उच्चार करायला लागलं. बाळाकडे पाहिलं की पाहायचंच राहावं वाटू लागलं. त्या बाळाचं दिसणं असं होतं की त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की कोणत्यातरी दिव्य दैवी संपत्तीचं आपण दर्शन घेत आहोत. आकार जरी व्यक्तीचा असला, आकार जरी बालकाचा असला, तर साक्षात गुरुपीठ आपण पाहत आहोत. ब्रह्मा विष्णू महेशाचं बालमोहक रूप आपण पाहत आहोत. प्रत्येकाला त्या लेकराला पाहिल्यानंतर असं वाटायचं की आपण काहीतरी दिव्य पाहत आहोत. सगळीकडे कौतुक सुरू झालं. लेकराचा एक एक दिवस असा दिसामासानं बाळ वाढायला लागला. आणि वर्षा 6 महिन्यामध्ये असं लक्षात आलं की बाळ मोठा होत आहे, पण बाळ ओंकाराशिवाय दुसऱ्या कशाचा उच्चारच करत नाही. बाळाला बोलता येत नाही की काय. आई वडील खूप प्रयत्न करायचे बाळाला बोलता यावं याच्यासाठी. आई वडील उच्चार बोलून दाखवायचे, पण ते लेकरू मात्र हसायचं आणि ओंकाराचा उच्चार करायचं. त्याच्या हसण्यानं मायबाप त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जायचे, आपलं दुःख विसरायचे. पण पुन्हा लक्षात यायचं, अहो आता 2 वर्ष झाले मुलगा काहीच बोलत नाही, फक्त ओंकार म्हणतो. ज्याप्रमाणे जन्मल्याबरोबर त्याला ओंकार म्हणला, ही बातमी जशी सगळ्यापर्यंत पोहोचली, तसं माधव विप्राचा मुलगा मुका आहे ही बातमी सुद्धा सगळीकडे पोहोचली. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. लहान असताना कधी कधी त्या लेकराला पाजवताना आई प्रार्थना करायची,
हे महापुरुषा, तुम्ही साक्षात गुरुस्वरूप आहात, पण तुम्ही मला आई म्हणून मला पदवी दिली आहे. आईला जे गोड वाटतंय तो आनंद मला द्याल का? अहो, सगळ्या जगाची भूक भागवणारे तुम्ही, पण माझ्या स्तनपानानं तुमची भूक भागल का? तिचं हृदय भरून यायचं, तिला असं वाटायचं की आपलं दूध कमी पडत आहे. पण बाळ हसत हसत तिला स्पर्श करायचा, 32 धारा दूध व्हायचं. हे सगळं तिला आठवायला लागलं. ती म्हणली, हे प्रभो, कोण महात्मा माझ्या पोटी जन्माला आला आहे, परंतु मी त्याचे बाळ बोबडे बोल कधी ऐकल, बोबडे बोल कधी ऐकल. बाळ, तू माझ्याशी कधी बोलशील, तू मला आई म्हणून कधी हाक मारशील. त्या आई म्हणून हाक मारण्याची आर्तता, तहान ह्या अंबाभवानीला आणि या माधव विप्राला सुद्धा असं वाटायला लागलं की देवानं इतकं दैवी गुणयुक्त आपल्याला संतती दिली आहे, पण ती बोलत का नाही? ती बोलत नाही का ती मुकी आहे? ती बोलत नाही का मुकी आहे? मनाची बेचैनी वाढायला गेली. 4थं वर्ष गेलं, 5वं वर्ष गेलं. योग्य वय होता होता आता त्या माधव विप्राला असं वाटलं की मुलगा मौंजीच्या वयाला आलेला आहे, मौंजीच्या वयाला मौंज करणं तर आवश्यक आहे, पण लेकराला गायत्री मंत्राचा उपदेश कसा देऊ? तो गायत्री मंत्राचा उच्चार कसा करेल? माझ्या जीवनामध्ये हा काय प्रसंग आला आहे? तरी परंतु मन कठोर करून माधव विप्राने जाहीर केलं की मी माझ्या पुत्राची मौंज करत आहे. गावातले लोक हसायला लागले. म्हणले, बघा, म्हणले, आहेत पैसेवाले म्हणून काय झालं, धनधान्यानं समृद्धी आहे म्हणून काय झालं, मुक्या पुराची मुंज करायला आहे. आता ह्या मुक्या पुराची मुंज कशी होणार? गाव आहे, गावगाड्याप्रमाणे माणसं कोणी निंदा करायला लागले, कोणी म्हणू लागले, अहो आपल्याला काय करायचे, मौंजीच्या निमित्तानं 4-5 दिवस पंचपक्वान्नाचा बेत त्यांच्या घरी आहे, आपल्या पंचपक्वान्नाची सोय व्हायली ना, मग आपल्याला काय करायचे? अशा भोवती अशा अनेक गप्पा गावामध्ये रंगायला लागल्या. मुलाची मौंज ठरवली, सगळे विधी सुरू झाले, जेवणावेळी उठल्या, पंक्ती उठल्या, आनंद करत होता. परंतु मनामध्ये एक वेदना होती की कसं होईल. आणि वडिलांनी गायत्री मंत्राचा उपदेश करायचा प्रसंग आला की त्यानं शाल त्याच्या अंगावर पांघरली. वडील गायत्री मंत्राच्या एक उच्चार करत होते शब्दांचा, मंत्राचा, आणि ते बाळ मात्र मनातल्या मनात म्हणत होता, आता काय करा. अरे लेकरा, तुझं बोलणं ऐकावं म्हणून तुझी मौंजीचं मी नियोजन केलं. माधव विप्राला थोडासा भूतकाळ आठवायला लागला. काय व्हायचं, कधी कधी आई आणि वडील दोघं जण उभे असायचे, हात जोडायचे आणि म्हणायचे, प्रभो, तुम्ही आमच्या बोलण्याचं ऐकल्यानंतर हसता, म्हणजे तुम्हाला बोलणं कळतं. आम्ही बोला म्हणलं की तुम्ही ओंकारचा उच्चार करता, म्हणजे तुम्हाला बोलता येतं. पण प्रभो, तुमची अमृतवाणी आम्हाला कधी ऐकायला मिळेल? आता बोबड्या बोलाची भूक कमी झाली होती, परंतु या दिव्य पुरुषाची वाणी कधी ऐकायला मिळेल? माधव विप्र भूतकाळात पाहत होते. त्यांना दिसत होतं की आपण असंच एकदा आपल्या मुलाला अशी विनंती केली तर त्यावेळेस त्यानं काय केलं. माधव विप्राला स्पष्ट दिसू लागलं की त्यावेळेस या बालकानं असं जानव्याची खून केली, बरं, यज्ञोपविताची खून केली आणि हसला. म्हणजे माझी मौंज करा, म्हणजे मी बोलायला लागल, असा या दोघांनी त्याचा अर्थ घेतला होता. दुडू धावत ते मुलगा मधल्या घरामध्ये गेला. लोखंडाची कांबी होती, ती कांबी हातात घेऊन बाहेर आला, आईवडिलांना दाखवली आणि त्याचा स्पर्श झाल्यानंतर ती लोखंडाची कांबी सोन्याची झाली असं आईबापांना पाहायला मिळालं. आईबापांचे डोळे पाण्याने भरून आले. कोणता महात्मा आहे, कोणता संत आहे, काय ब्रह्मदेव, महेश आणि विष्णू एक रूपानं माझ्या घरी आलेले आहेत. आईनं गच्च कवटाळून लेकराला धरलं, आपल्या अश्रूचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला. म्हणजे लेकरा, आम्ही मौंज करू तुमची, फक्त तुमची वाणी ऐकायची इच्छा आहे. खडबडून जागे झाले माधव विप्र. उच्चार करत होते, ओम भूर्भुवः स्वहा. मुलाचा उच्चार ऐकायला येत नव्हता. जणू काही हा महात्मा अंतर्मनामध्येच ते
उच्चार करीत होता. आणि नंतर आता भिक्षावळीचा प्रसंग आला. आई भिक्षा घेऊन आली. आई भिक्षा घेऊन आल्यानंतर त्या बालकानं आणि आपला जो उत्तरीय आहे ते उत्तरीय समोर केलं. आईनं पहिली भिक्षा टाकली आणि पहिली भिक्षा टाकल्याबरोबर ऋग्वेदाच्या मंत्रांचा महान मंगल ध्वनी त्या बालकाच्या मुखातून ऐकायला मिळाला. सगळं सभागृह अवाक झालं. सगळे पाहुणे रावळे दिग्मूढ झाले. सगळे जण धावत पाहत आले की आईने भिक्षा वाढली आणि मुलगा ऋग्वेदाचे मंत्र म्हणत आहे. जो मुलगा एक शब्द बोलत नव्हता. दुसरी भिक्षा आली, यजुर्वेदाचे मंत्रांचे उच्चार झाले. तिसरी भिक्षा आली, सामवेदाच्या मंत्रांचा उच्चार झाला. सगळ्या श्रोत्यांनी, सगळ्या भाविकांनी, मंडपातल्या सगळ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी भगवंताचा गजर केला, जय जयकार केला, टाळ्यांचा कडकडाट केला. आणि त्यांना असं वाटलं की आपल्या घरी साक्षात दत्तप्रभूच आपल्या गावी जन्माला आले आहेत. आणि म्हणून त्यावेळेस त्यांचं जे नाव होतं नरसिंह, त्या नरसिंह नावाचा गजर केला. शालिग्रामदेव त्यांचं जन्मनाव बरं का. आणि नरसिंह हे त्यांचं उच्चाराचं नाव होतं. या नरसिंहाचा जय जयकार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही जी भावावस्था आहे, या भावावस्थेमध्ये सगळे श्रोते होते, सगळे नातेवाईक होते. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की जो मुलगा मौंज होईपर्यंत एक शब्द बोलला नाही आणि तो मुलगा मौंज झाल्यानंतर वेद मंत्रांचा उच्चार करीत आहे, असं अद्भुत अलौकिक दर्शन कारंजा नगरीमध्ये सर्व लोकांना झालं. याच्या पुढे त्यांच्या ज्या काही लीला कारंजा नगरीमध्ये सुरू झाल्या त्यांचंही वर्णन आपल्याला करायचं आहे. फार गोड चरित्र आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं. सरस्वती गंगाधराने तितक्याच अमृतवाणीनं ते लिहिलेलं आहे. सिद्ध नामधारकाच्या संवादाच्या या माध्यमातून हे प्रगट होणारं सद्गुरू नरसिंह सरस्वतीचं चरित्र आपल्याला पुढेही पाहायचं आहे. आता बाळलीला कशा आहेत त्यांच्या आणि त्यांनी बालवयामध्ये कारंजा नगरीमध्ये काय केलं याचं दिव्य चिंतन आपल्याला करायचं आहे पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नरसिंह सरस्वती भगवानांच्या प्रागट्याबद्दल नरसिंह सरस्वतीचा सुद्धा आपण दोन्ही हात उंचावून गजर करू आणि म्हणूया सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.